शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर झालेल्या शाईफेक प्रकरणानंतर राज्यातील राजकारण चांगलंच तापले. या घटनेची गंभीर दखल घेत शरद पवार यांनी थेट राज्याच्या पोलीस महासंचालकांशी आणि पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याशी संपर्क साधला. पुण्यातील मोदीबाग निवासस्थानी विकास लवांडे यांनी शरद पवारांची भेट घेत संपूर्ण घटनाक्रम सांगितला. त्यानंतर पवारांनी लवांडेंना तातडीने पोलीस संरक्षण देण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या. दरम्यान देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत मुंबईत होणाऱ्या बैठकीतही शरद पवार हा मुद्दा उपस्थित करणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या प्रकरणावर सरकारची भूमिका काय असणार याकडे राज्याचं लक्ष लागलंय. नाना पटोले यांनी नाशिकमधील भोंदू अशोक खरात प्रकरणावरून राज्य सरकारवर गंभीर आरोप करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे. या प्रकरणात सरकारमधील 4 बडे मंत्री सहभागी असल्याचा दावा त्यांनी केलाय. नाना पटोले म्हणाले की अशोक खरात प्रकरणाचा सखोल तपास झाल्यास अनेक धक्कादायक माहिती समोर येऊ शकते. तसेच माहिती बाहेर येऊ नये म्हणून अशोक खरातचाही एप्स्टीनप्रमाणे मृत्यू होऊ शकतो अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे. 4 मंत्र्यांची नावं लवकरच पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांना देणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. दोषी आढळल्यास संबंधित मंत्र्यांची मंत्रिमंडळातून तात्काळ हकालपट्टी करावी अशी मागणीही त्यांनी केली आहे. संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील धानोरा गावात अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. विहिरीत मोटर पंप बसवण्याचं काम सुरू असताना अचानक विहीर खचल्याने एकाच कुटुंबातील 3घांचा मृत्यू झालाय. बाजीराव काकडे आणि त्यांची 2 मुलं आजीनाथ आणि श्याम काकडे अशी मृतांची नावं आहेत. शनिवारी रात्री 9:30च्या सुमारास हा अपघात घडला. विहीर खचल्याचा आवाज येताच ग्रामस्थांनी मदतीसाठी धाव घेतली. मात्र तिघेही ढिगाऱ्याखाली दबले गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे धानोरा गावावर शोककळा पसरली आहे. मेहनती आणि मन मिळावू काकडे कुटुंबाच्या निधनाने संपूर्ण गाव हळहळ व्यक्त करते. राज्यातील तरुणांसाठी सरकारी नोकरीची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. राज्याच्या पशुसंवर्धन विभागातील तब्बल 3103 रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. मंत्री पंकजा मुंडे यांच्या पाठपुराव्यानंतर या भरतीला गती मिळाली आहे. MPSCने पशुधन विकास अधिकारी गट अ ची 2795 आणि सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन गट अ ची 308 पदे भरण्याचा निर्णय घेतलाय. या पदांसाठी संगणक आधारित चाळणी परीक्षा 11 जून 2026 रोजी मुंबई, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर इथे होणार आहे. सायंकाळी 5:30 ते 7 या वेळेत परीक्षा पार पडणार असून गुणवत्तेनुसार पुढील निवड प्रक्रिया केली जाणार आहे. ग्रामीण भागातील पशुवैद्यकीय सेवांवरील ताण कमी करण्यासाठी ही भरती महत्त्वाची मानली जाते. नरेंद्र मोदी यांच्या बेंगळुरू दौऱ्यापूर्वी मोठी खळबळ उडाली आहे. आर्ट ऑफ लिव्हिंग केंद्रापासून सुमारे 3 किलोमीटर अंतरावर पोलिसांनी 2 जिलेटिनच्या कांड्या जप्त केल्या आहेत. पंतप्रधानांच्या दौऱ्यापूर्वी सुरू असलेल्या प्री व्हिजिट सॅनिटायझेशन मोहिमेदरम्यान हे स्फोटक साहित्य आढळून आले. त्यानंतर बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाला तातडीने घटनास्थळी पाचारण करण्यात आले. परिसर सुरक्षित करून सखोल तपासणी करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतलं असून स्फोटके बांधकामातील निष्काळजीपणामुळे राहिली होती की मुद्दाम ठेवण्यात आली होती याचा तपास सध्या सुरू आहे. विजय यांनी तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच 3 मोठे निर्णय घेत राज्याच्या राजकारणात जोरदार एंट्री केली आहे. चेन्नईतील शपथविधीनंतर मंत्रालयात पोहोचताच त्यांनी महत्त्वाच्या फाईल्सवर सह्या केल्या. विजय सरकारने घरगुती ग्राहकांसाठी 200 युनिटपर्यंत मोफत वीज देण्याचा निर्णय घेतला. तसेच राज्यात अंमली पदार्थांवर नियंत्रण मिळवण्यासाठी विशेष कृती दल स्थापन करण्यास मंजुरी दिली. महिलांच्या सुरक्षेसाठी स्वतंत्र स्पेशल फोर्स उभारण्याचाही मोठा निर्णय घेण्यात आलाय. दरम्यान शपथविधी सोहळ्यात राहुल गांधी यांची उपस्थिती चर्चेचा विषय ठरली. विजय आणि राहुल गांधी यांचा सेल्फी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. पाकिस्तानमधील खैबर पख्तूनख्वा प्रांतातील बन्नू जिल्ह्यात भीषण बॉम्बस्फोट झाला असून या हल्ल्यात 15हून अधिक पोलीस अधिकारी ठार झाल्याची माहिती समोर आली आहे. अफगाण सीमेजवळील पोलीस स्टेशनला लक्ष्य करत हा हल्ला करण्यात आला. स्फोटकांनी भरलेली कार पोलीस स्टेशनच्या गेटवर आदळल्यानंतर जोरदार स्फोट झाला. स्फोट इतका भीषण होता की परिसरातील अनेक घरांचंही नुकसान झालंय. घटनेवेळी अनेक पोलीस अधिकारी ड्युटीवर उपस्थित होते. स्फोटानंतर मदतीसाठी धावलेल्या पोलिसांवरही हल्ला करण्यात आल्याचा दावा करण्यात आलाय. या हल्ल्यात ड्रोनचाही वापर झाल्याची शक्यता व्यक्त केली जाते. टाटा मोटर्सने ग्राहकांसाठी नवीन टाटा नेक्झॉन प्युअर प्लस PS व्हेरियंट लॉन्च केलंय. या व्हेरियंटमध्ये आता 10 लाख रुपयांच्या आत पॅनोरामिक सनरूफची सुविधा मिळणार आहे. पेट्रोल मॅन्युअल व्हेरियंटची एक्स शोरूम किंमत
9.59 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. नवीन व्हेरियंट पेट्रोल, डिझेल आणि CNG पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. यात 10.25 इंच टचस्क्रीन, वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि ॲपल कारप्ले, क्रूज कंट्रोल, रियर AC वेंट्स आणि व्हॉइस असिस्टेड सनरूफ ऑपरेशनसारखी प्रीमियम फीचर्स देण्यात आली आहेत. याआधी पॅनोरामिक सनरूफ हे फीचर केवळ महागड्या व्हेरियंटमध्ये उपलब्ध होतं. कमी बजेटमध्ये प्रीमियम SUV शोधणाऱ्या ग्राहकांसाठी टाटा नेक्झॉन प्युअर प्लस PS हा आकर्षक पर्याय ठरणार आहे. राजा शिवाजी हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करत असून 9व्या दिवशीही चित्रपटाने जोरदार मुसंडी मारली आहे. रितेश देशमुख दिग्दर्शित आणि अभिनीत या चित्रपटाने अवघ्या 9 दिवसात भारतात 76.42 कोटी रुपयांचे ग्रॉस कलेक्शन केले. 100 कोटींच्या बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाने आतापर्यंत 64.43 कोटी रुपयांची नेट कमाई केली असून अर्ध्याहून अधिक बजेट वसूल केले. दमदार कथानक, भव्य सादरीकरण आणि अजय अतुल यांच्या संगीतामुळे चित्रपटाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळतोय. दुसऱ्या शनिवारी चित्रपटाच्या ऑक्युपन्सीत मोठी वाढ झाली असून रात्रीच्या शोमध्ये 50% अधिक प्रेक्षक उपस्थिती नोंदवण्यात आली आहे. IPL 2026 मध्ये राजस्थानच्या रवींद्र जडेजाने जोस बटलरला बाद केल्यावर आपल्या खिशाकडे इशारा करत पॉकेट सेलिब्रेशन केलं होतं. मात्र गुजरात टायटन्सने 77 धावांनी मोठा विजय मिळवल्यानंतर राशिद खानने जडेजाला चोख प्रत्युत्तर दिलं. राशिदने एक व्हिडिओ शेअर केला ज्यामध्ये तो आपल्या खिशात काहीतरी शोधताना दिसतो आणि शेवटी हसून इशारा करतो की त्याच्या खिशात सामन्याचे 2 पॉईंट्स आहेत. तुम्ही फक्त विकेट घेतली, आम्ही पूर्ण सामनाच खिशात घालून नेला, असा सनसनीत टोला त्याने या व्हिडिओतून लगावलाय.